श्रीराम समर्थ साधकांसाठी संतकथा संकलन प्राध्यापक के व्ही बेलसरे. विषय प्रवेश 6 ऑडिओ क्रमांक 3. जीवनाच्या अथांग प्रवाहामध्ये बद्ध आणि मुक्त दोघेही आपापले जीवन जगतात. मनाने मात्र बद्ध एका टोकाला तर मुक्त दुसऱ्या टोकाला असतो. सहज दोघांच्या देहाची गती पाहिली तर फारसा फरक दिसत नाही, पण दोघांच्या मनाच्या अवस्थांमध्ये जमीन अस्मानाचा फरक स्पष्टपणे दिसतो. याचा अर्थ असा की दोघांच्या जीवनात समान घटना घडून येतात, परंतु त्या घटनांसंबंधी दोघांच्या मनाच्या प्रतिक्रिया अगदी भिन्न असतात. मुक्त पुरुष बद्धाचा आदर्श असतो. आपले मन त्याच्यासारखे, त्याच्या मनासारखे व्हावे असे बद्धाला वाटणे स्वाभाविक आहे. बद्धाच्या मनाच्या प्रतिक्रिया बदलण्यास जो आरंभ होतो त्यास 3 कारणे होऊ शकतात. पहिले कारण असे की सामान्य माणसांच्या जीवनात देखील एक अशी वेळ येते की जेव्हा वासनांचे व विकारांचे बंधन त्याला जाचू लागते. इंद्रियांची व विकारांची गुलामगिरी त्याला असह्य होते. त्यात जर एखाद्या मोठ्या दुःखाचा तडाखा बसला तर माणसाचा सारासार विवेक खडबडून जागा होतो. आपल्यावरच हा अप्रिय प्रसंग का आला? आपले काय चुकले? ईश्वर आहे किंवा नाही? आपण आयुष्यात काय मिळवले? आपल्याला शांतपणे मरण येणार का? या व अशा प्रश्नांनी त्याचा जीव हैराण होतो. मनाच्या या अशांत अवस्थेत आपल्याला मार्गदर्शन व्हावे यासाठी माणूस सत्संगाचा शोध करतो. सत्संग म्हणजे मुक्त माणसांचा संघ. सत्संगाने बद्ध माणूस आतून बदलतो. दुसरे कारण असे की काही माणसांना समकालीन संतांचा अनायासे सहवास लाभतो. त्या सहवासाचा परिणाम घडतो आणि माणूस ईश्वर दर्शनाच्या मार्गाला लागतो. तिसरे कारण असे की काही माणसांना श्रवण करण्याची आवड असते. योगायोगाने चांगल्या साधकांकडून त्यांना थोर संतांच्या ग्रंथांचे श्रवण घडते. त्या श्रवणाने प्रभावित होऊन ते ईश्वर दर्शनाकडे कायमचे वळतात. आपल्याला ईश्वर दर्शन व्हावे यासाठी संतांनी सांगितलेले साधन मनापासून करणाऱ्या बद्धाला साधक असे म्हणतात. बद्ध माणूस ईश्वराकडे तोंड करून सिद्धपणाकडे वाटचाल करू लागला की तो साधक होतो. साधक हा अध्यात्मशास्त्रातील पारिभाषिक शब्द आहे. साधकाच्या जीवनाला 2 अंगे असतात. पहिले अंग साध्याचे. ईश्वर दर्शन हे साध्य त्याने निश्चित केलेले असते. दुसरे अंग साधनाचे. साधनावरून प्रत्येक साधकाच्या जीवनाचा चित्रपट तयार होतो. देहबुद्धीचा मी ईश्वर दर्शनाच्या आड येतो, म्हणून मीपणापासून मुक्त होणे हे कोणत्याही साधनाचे मर्म असते. साधनामध्ये प्रेमाला प्रथम स्थान असेल तर साधकाचे जीवन निराळा आकार घेते. योगाला अथवा ज्ञानाला प्रथम स्थान असेल तर त्याचे जीवन निराळा आकार घेते. कोणताही साधक अज्ञानी असतो. त्याला अज्ञानातून बाहेर पडायचे असते. अज्ञानातून बाहेर पडण्याचा स्वानुभवाचा असा निश्चित उपाय ज्ञानी अथवा मुक्त माणूसच सांगू शकतो. म्हणून साधकाने संतांपाशी जावे, त्यांच्याकडून ईश्वर दर्शनाचे साधन घ्यावे आणि संतांवर निष्ठा ठेवून त्या साधनाचा मनापासून अभ्यास करावा. स्वानुभवाने सिद्ध झालेले ईश्वर दर्शनाचे साधन देणाऱ्या संताला सद्गुरू पदवी प्राप्त होते. वासना असणे आणि नसणे हा बद्ध आणि मुक्त यांच्यामधील प्रधान फरक आहे. बद्धाने साधकपणामध्ये पदार्पण केले म्हणजे त्याच्या वासना क्रमाक्रमाने बदलू लागतात. जुन्या वासना एकदम नाहीशा होतात असे समजू नये. ईश्वराचे दर्शन हे जीवनाचे ध्येय ठरले म्हणजे इतर वासनांच्या बरोबरीने ईश्वरासंबंधी वासना अंतरी मूळ धरतात. सांसारिक वासना आणि ईश्वरासंबंधी वासना मनामध्ये बरोबर वास करतात.
साधकाच्या जीवनामध्ये येथे एक आतील व सूक्ष्म संघर्ष सुरू होतो. जुन्या म्हणजे सांसारिक वासनांची सवय झालेले मन नव्या म्हणजे ईश्वर संबंधी वासना सहज ग्रहण करीत नाही. साधकाचे मन पुन्हा पुन्हा संसाराकडे म्हणजेच दृश्याकडे धाव घेते. कितीही समजावले तरी बाहेर धावण्याचा नाद सोडून ते आत ईश्वराच्या स्मरणात स्थिरावत नाही. मनाची ती सवय मोडून त्याला आत वळवण्यास आणि आत वळवून त्याला ईश्वराच्या स्मरणात रमवण्यास साधकाला आपल्या मनाशी अक्षरशः झटापट करावी लागते. येथे एक गोष्ट मुद्दाम सांगणे आवश्यक आहे, ती ही की माणसाने ईश्वर दर्शनाचे ध्येय निश्चित करून चिकाटीने मनाला ईश्वराच्या स्मरणात गुंतवून ठेवण्याचा अभ्यास केला तर तो कधी वाया जात नाही. चिकाटीच्या अभ्यासाला सद्गुरूंची शक्ती साथ देते. म्हणून साधकाच्या अभ्यासापुढे त्याचे मन अखेर हार खाते. त्याच्या मनाचा स्वभाव बदलतो. म्हणून साधकांच्या अभ्यासापुढे त्याचे मन अखेर हार खाते. त्याच्या मनाचा स्वभाव बदलतो. हळूहळू आपणहून ते ईश्वराच्या स्मरणात रस घेऊ लागते. त्या रसाची चटक एकदा का मनाला लागली म्हणजे त्याचा विरोध साफ मावळतो. येथे साधक वयात आला असे म्हणायला हरकत नाही. विषय प्रवेश 7. साधकाचे अंतर्याम ईश्वराच्या स्मरणाने भरू लागले की त्याचा सांसारिक वासना नकळत क्षीणबल होतात. त्याची जागा ईश्वरविषयक वासना घेतात. साधक मनापासून असे मागतो की माझा देह व हे जग दोन्ही मला जितके खरे वाटतात तितका ईश्वर मला खरा वाटू दे. देहसुखामध्ये माझे मन जसे रमते तसे ते ईश्वराच्या स्मरणात रमू दे. ईश्वराची सत्ता माझ्यावर व सर्वांवर चालते याचा प्रत्यक्ष अनुभव मला येऊ दे. माझ्यातील दुर्गुण लयास जाऊन माझे अंतःकरण दया, क्षमा, शांती, आर्जव, नम्रता इत्यादी सद्गुणांनी संपन्न होऊ दे. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर यांचा मागमूस माझ्या अंतरी उरू नये. इतकेच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांशी मी निर्वैर व्हावे. माझ्या मनातून पैशाची व मानाची किंमत शून्य व्हावी. माझ्या अंगी शुद्ध वैराग्याचे तेज यावे. माझे अंतर्याम ईश्वराच्या भक्तीने काठोकाठ भरून जावे. माझा मीपणा ईश्वराच्या चरणी बळी जावा. मी ईश्वराच्या मालकीचे यंत्र होऊन जगावे. ईश्वराचा आवेश माझ्यामध्ये व्हावा आणि मी बेभान होऊन जगावे. माझ्या अंतरी वसणाऱ्या ईश्वरी प्रेमाच्या प्रभावाने दुःखी दीन माणसांचे दुःख हरण व्हावे आणि अंतकाळी ईश्वराच्या स्मरणामध्ये मन स्थिर राहून मी शांतपणे देह ठेवावा. थोडक्यात 1. आपण देहाला विसरून ईश्वराच्या स्मरणाने आत बाहेर भरून जावे. 2. ईश्वर आपला प्रियतम व्हावा आणि त्या प्रेमापायी आपण आपला जीव ईश्वराच्या चरणी अर्पण करावा. 3. ईश्वराच्या चिंतनात रमल्यामुळे दिवस व रात्र त्याचे भान उरू नये. 4. दुःखी माणसांच्या जीवनात आनंद भरून टाकावा. आणि 5. ईश्वराच्या सानिध्यात शांतपणे मृत्यू यावा. साधकाच्या साधनाचा जसजसा उत्कर्ष होतो तसतशी त्याची ईश्वराबद्दलची संकल्पना आपोआप बदलत जाते. ईश्वराचे अनंत अपारपण त्याला साक्षात जाणवते. स्वतःच्या अंतरी ईश्वराचे अस्तित्व त्याच्या प्रचितीस येते. जगात सदैव घडामोडी चालतात, पण त्या सर्व घडामोडींमध्ये एका ईश्वराची सत्ता काम करते हे त्याला आतून जाणवते. जेथे तेथे त्या ईश्वराची समर्थ प्रेरणा काम करते ही जाणीव झाली की तूच आता मला हवा आहेस ही एकमेव वासना त्याच्या अंतःकरणात शिल्लक उरते. देहसुखाचे आकर्षण तर जाऊच द्या, पण जगातील कोणतीही वस्तू त्याच्या मनाला बुरळ पाडू शकत नाही.
साधन चालू राहिल्याने आपल्याला ईश्वराचे दर्शन व्हावे या वासनेची पक्कावस्था येते. तुझ्या वाचून जगणे मला आता शक्य नाही अशी तळमळ खऱ्या साधकाला लागते. ईश्वराच्या दर्शनाची ही तळमळ भाग्यवान साधकांच्या वाट्याला येते. ईश्वर दर्शनाचा सूर्य उगवण्यापूर्वीचा तो दाट काळोख असतो. अध्यात्मातील चमत्कार असा आहे की साधकाला ईश्वर दर्शनाची तळमळ लागली की ईश्वराचे अंतःकरण म्हणजे विश्वमन खरोखरच द्रवते. त्याला चैन पडत नाही. त्याची कृपा अवतरते आणि साधकाला ईश्वराचे साक्षात दर्शन घडते. दर्शनाचा परिणाम देखील दृष्टीस पडतो. तो असा की आपले जीवन आणि जगाचा व्यवहार त्या ईश्वराची शक्ती चालवते ही जिवंत जाणीव साधकामध्ये 24 तास पेटलेली राहते. त्यामुळे ईश्वर खरा कर्ता आहे आणि आपण त्याच्या हातातील एक बाहुले आहोत हे भान साधकाला तिन्ही अवस्थांमध्ये राहते. ईश्वराचे निस्वार्थी प्रेम आपल्यावर आहे याची निस्संशय खूण साधकाला मिळते. म्हणून त्याचे अंतर्याम प्रसन्नतेने भरून जाते. त्या प्रसन्नतेच्या प्रभावाने साधक दुःखी माणसाचे दुःख त्याला काही काळ तरी विसरायला लावतो. हाच त्याच्या मानव समाजावरील उपकार होय. जीवनात न मागता लहान मोठी सुखदुःखे वाट्यास येतात. ईश्वराच्या स्मरणात ती शांत व प्रसन्न मनाने कशी सोसावीत ही विद्या फक्त साधकापाशीच शिकायला मिळते. विषय प्रवेश 8. बद्धावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत सत्समागम अपरिहार्य आहे असे म्हटले तर ते योग्यच आहे. साधक ईश्वराच्या स्मरणाचा मार्ग चालत असतो. पण आपण जो मार्ग चालत आहोत तो ईश्वरापर्यंतचा नेणारा अचूक मार्ग आहे अशी साधकाची खात्री सत्समागमातच होते. प्रत्येक साधकाची सांसारिक परिस्थिती एकाच प्रकारची असत नाही. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ईश्वराला मनाने घट्ट धरून आपले साधन कसे सांभाळावे हे साधकाला सत्समागमातच कळते. मानवी जीवनाची रचना अशी आहे की सत्समागम 4 प्रकारांनी करता येते. पहिला प्रकार संतांच्या अथवा सद्गुरूंच्या अथवा भगवंतांच्या चरित्रामध्ये अहोरात्र रंगून जाणे. संतांचे चरित्र मनापासून वाचणे किंवा एखाद्या साधकाकडून ते श्रवण करणे हा सत्समागमाचा सर्वसामान्य मार्ग आहे. प्रत्येक संत जीवापलीकडे ईश्वराचे स्मरण सांभाळतो. जीव ओतून ते स्मरण करीत असता संत ईश्वराला शरण जातो. ईश्वराच्या चरणी तो आपला मीपणा विसर्जन करतो. त्या समर्पणामधून ईश्वराची कृपा त्याच्यावर अवतरते. प्रत्येक संतांचे चरित्र ईश्वराच्या अस्तित्वनिष्ठेने ओतप्रोत असते. ईश्वराची सत्ता ही काय चीज आहे आणि ती लहान मोठ्या दृश्य घटनांमध्ये कशी पाहायला मिळते याचा पुरावा संत चरित्रातच सापडतो. शिवाय संत झाला तरी त्याच्या जीवनात शुभाशुभ प्रसंग येतात. त्या सर्व प्रसंगांमध्ये ईश्वरावरील निष्ठा अभंग कशी टिकवावी, नामाच्या बळाने विकारांवर स्वामित्व कसे गाजवावे, मान व लौकिक यांना न भूलता आपली विरक्ती आणि अनासक्ती कशी सांभाळावी आणि साधनाची सूक्ष्मता जशीच्या तशी कशी जपावी या गोष्टी संत चरित्रावरूनच शिकायला मिळतात. संतांच्या जीवनामध्ये अथपासून इतीपर्यंत ईश्वराचे अखंड स्मरण ओवलेले असते. वाटेल ते घडले तरी त्याला धक्का लागू न देण्याची खबरदारी प्रत्येक संत घेतो. संताच्या किंवा सद्गुरूंच्या चरित्राने मन भरून गेले तर साधकाचे चरित्र तसाच आकार घेऊ लागते. त्याच्या अंतरी क्रांती घडून येते. त्याच्या साधनामध्ये मोठी आध्यात्मिक शक्ती निर्माण होऊन ती सरळ ईश्वर दर्शनापर्यंत पोचतो.
सद्गुरूला जे जे आध्यात्मिक अनुभव आले ते सारे अनुभव साधकाला येतात. प्रकार दुसरा, संत हयात असेल तर देहाने त्याच्या सहवासात राहणे, समकालीन संतांचा सहवास लाभणे आणि तोही निकट व दीर्घकाळ लाभणे हे भाग्याचे लक्षण समजावे. पण असा सहवास करण्यामध्ये काही अडचणी असतात. समकालीन संतांचे दर्शन होऊन त्यांच्यावर श्रद्धा बसणे सोपे नाही. एक वेळ श्रद्धा बसते, पण ती शेवटपर्यंत टिकवणे अवघड जाते. शिवाय कोणत्याही सामान्य साधकाला 12 महिने 18 काळ संतांच्या सहवासात राहणे शक्य नसते. संसारी साधकाला संतांच्या सहवासाला कायम राहणे जवळजवळ अशक्य असते. पण समजा एखादा साधक सर्व अडचणी सोसून संतांच्या घरी राहिला, अगदी 24 तास दोघे बरोबर राहिले, तरी असे बरोबर राहण्यामध्ये 2 धोके संभवतात. एक, त्या संतांच्या अतिनिकटपणामुळे त्याचे विभूतीपण म्हणजे त्यांचे आध्यात्मिक थोरपण विसरण्याचा संभव असतो. 2, त्या संतांच्या वागण्याबद्दल मनात विकल्प येण्याचा संभव असतो. विकल्प हा श्रद्धेचा मोठा शत्रू असल्यामुळे तो साधकाच्या श्रद्धेला धक्का दिल्याशिवाय राहत नाही. श्रद्धेला धक्का बसला की साधकाच्या साधनाला तडा जातो, त्याचे मन विचलित होते व त्यामुळे त्याचा परमार्थ लटका पडतो. प्रकार तिसरा, संतांच्या ग्रंथांमधील ईश्वर आणि त्यांचे दर्शन याबद्दलच्या विचारांनी आपले अंतर्याम भरून टाकणे. संतांचा ग्रंथ म्हणजे त्या संतांची वाङ्मय मूर्ती होय. तो ग्रंथ आरंभापासून ते अंतापर्यंत उच्च व पवित्र आध्यात्मिक विचारांनी भरलेला असतो. ग्रंथाचा पवित्र भावनेने भरलेला अभ्यास करून त्यातील विचार आत्मसात करणे ही त्या संतांची संगतच होय. संतांचा ग्रंथ आत्मबुद्धीने लिहिलेला असतो. आपण बहिर्मुख अशा व्यवहारी बुद्धीने त्याचा अर्थ बरोबर समजू शकत नाही. म्हणून एखाद्या संताकडून किंवा चांगल्या साधकाकडून तो समजून घ्यावा लागतो. संताने सांगितलेल्या अर्थाने साधकाने आपले अंतर्याम भरून टाकले तर त्याची देहबुद्धी मरते व आत्मबुद्धी तिची जागा घेते. हे सर्व खरे, पण ईश्वराबद्दलचे विचार अतिसूक्ष्म असतात. ते विचार मनामध्ये सतत टिकवणे सोपे नाही. अर्थात ज्याला हे साधेल तो उच्च प्रतीचा साधक समजावा. दृश्यात व प्रपंचात रमणाऱ्या मनाला सतत ईश्वर दर्शनाच्या विचारात रमवणे आध्यात्मिक शक्तीचे काम आहे. पुढील विषय प्रवेश आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.